विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रामधील पत्रकारांना संरक्षण कायदा करण्यासाठी गेली 25 ते 30 वर्षांपासून राज्य मंत्रिमंडळ, विधानसभा यामध्ये वारंवार आवाज उठवला होता. तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शिर्डी येथील राज्यस्तरीय अधिवेशन देखील पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा यासाठी स्वर्गीय आर पाटील यांना साकडं घातलं होतं. तर महाराष्ट्रामधील पत्रकारांना इतर राज्यातील पत्रकारांप्रमाणे सोयीसुविधा देण्यात याव्यात अशी मागणी धरली होती. नागपूर, मुंबई येथील अधिवेशनामध्ये नामदार विखे पाटील यांनी पत्रकार हल्ला विरोधी कायदा अंमलात आणावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या राज्यमंत्री मंडळातील सहकाऱ्यांना प्रेरित केलं होतं. त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी नारायण राणे समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष करत दिवसेंदिवस महाराष्ट्रातील निर्भीड पत्रकारितेवर अवैध धंदे चालकांविरुद्ध मुसके आवळण्यासाठी पत्रकारांना हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तो मजबूत बनवण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा करणं महत्त्वाचं असल्याने विधानसभेमध्ये त्यांनी आवाज उठवला होता. विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर करण्यासाठी अथक परिश्रम आणि वचनपूर्ती केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे यासाठी राज्यभरात जो लढा पुकारला होता त्या लढ्याला नुकत्याच मंत्रिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारने व त्यांच्या मंत्रिमंडळाने पत्रकार संरक्षण कायदा पास केला. ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व राज्यातील सर्व पत्रकारांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने प्रत्येक जिल्ह्यातील 36 जिल्ह्यातील पत्रकारांनी या पत्रकार संरक्षण कायद्यासाठी लढा पुकारला होता. या लढ्यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची प्रामुख्याची भूमिका होती. पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रपती, पंतप्रधान, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण याचबरोबर विरोधी पक्षनेते असतील, विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, त्यानंतर स्वर्गीय कैलासवासी आर पाटील, अजित पवार, शरदचंद्रजी पवार, सुशीलकुमार शिंदे असे महाराष्ट्रातील सर्वच नेते, विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी नेते असतील, सर्वांनाच हा कायदा करावा अशी मागणी होती. यामध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने प्रामुख्याने भूमिका मांडली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने राज्यभरात 7 अधिवेशने घेत आझाद मैदानावर एक दिवसीय आंदोलन केलं. याची दखल राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी घेतली आणि नागपूर अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पत्रकार संरक्षण कायदा येत्या अधिवेशनात मंजूर करू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिली आणि तो शब्द या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्थ केला. यामध्ये सर्व भागातील पत्रकारांचं योगदान आहे. हा पत्रकार संरक्षण कायदा कोणासाठी आहे अशी चर्चा केली जाते. मात्र पत्रकार संरक्षण कायदा ग्रामीण भागातील तळागाळातील पत्रकारांसाठी आहे. जे वर्तमानपत्र असतील, इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्या असतील, ज्या दिल्लीच्या पिटिशनशी निगडीत आहे त्या सर्वांनाच हा कायद्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधवांना मिळालेला हा पत्रकार संरक्षण कायदा जेवढा महत्त्वाचा आहे तो तितका किचकट पण आहे. त्यामुळे हा संरक्षण कायद्याचा फायदा पत्रकारांना झाला असेल तरी त्याचा विनियोग चांगला पत्रकारांनी करावा अशीच मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विनंती करतो. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर.